तुम्हाला देखील कधी असं वाटतं का, जेव्हा तुम्ही तुमच्या मैत्रिणीला किंवा शेजारणीला पाहता आणि विचार करता की ही दिवसभर किती कामं करून टाकते आणि मला तर नीट काहीच जमत नाही. असं वाटतं की पूर्ण दिवस फक्त घरची कामं करण्यात जातो आणि तरीही समाधान मिळत नाही. पण त्या मैत्रिणीकडे देखील तेच 24 तास आहेत जे तुमच्याकडे आहेत. मग ती हे सगळं कसं सांभाळते? तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत की आपण अशा कोणत्या चुका करतो ज्यामुळे वेळ असूनही सगळं काही पूर्ण होत नाही. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत एक अशी दिनचर्या शेअर करेन जी तुम्ही तुमच्या वेळापत्रकानुसार आणि आयुष्यानुसार बदलू शकता. चला सर्वात आधी त्या चुकांबद्दल बोलूया ज्या आपण रोज करतो आणि ज्या आपल्या न कळत आपला वेळ हिरवून घेतात. सर्वात पहिला मुद्दा आहे तुलना करणं थांबवा. बघा, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. कोणी एकत्र कुटुंबात राहतं, कोणी विभक्त कुटुंबात राहतं, कोणाकडे मदतनीस असते, कोणाकडे नाही. त्यामुळे दुसऱ्याचं रुटीन पाहून स्वतःला दोषी ठरवणं किंवा वाईट वाटून घेणं ही सर्वात मोठी चूक आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या गरजेनुसार सर्वोत्तम करत आहात. आता फक्त थोडं स्मार्टली नियोजन करायचं आहे. आणि इथेच दुसरी चूक होते, घरातच आहे तर आरामात होईल वाली विचारसरणी. हा एक सापळा आहे. दिवसभर वाटते की वेळ तर आहे, काम थोडं थोडं करून करू. एक मोठी चूक जी आपण गृहिणी अनेकदा करतो ती म्हणजे कामाला दिवसभर ताणणं. सकाळचं काम सकाळीच संपायला हवं, पण आपल्याला वाटतं की मी तर घरीच आहे, आरामात थोडं थोडं करून करेन. मग काय होतं, भांडी सकाळची असतात पण आपण कधी चहा झाल्यावर करेन, थोडा टीव्ही बघते मग करते, तर कधी फोनवर बोलल्यावर. असं करत दुपार होते आणि भांडी अजूनही सिंकमध्येच पडलेली असतात. झाडू पुसण्याचंही तेच हाल, कधी ब्रेकफास्ट झाल्यावर तर कधी दुपारच्या जेवणानंतर. असं करत सायंकाळपर्यंत ताणतो. यामुळे होते हे की काम कधी संपतच नाही आणि पूर्ण दिवस डोक्यात फक्त एक टेन्शन राहतं की अजून हे काम बाकी आहे. पण जेव्हा आपण काम वेळेवर करतो तेव्हा दिवस हलका वाटतो आणि स्वतःसाठी थोडा वेळही मिळतो. पण जेव्हा ते ताणून टाकतो तेव्हा पूर्ण दिवस तणावात जातो आणि शेवटी वाटते की दिवसभर कामच केलं पण 1 मिनिटाचाही आराम मिळाला नाही. आपल्या गृहिणींना एक सवय असते प्रत्येक काम आपल्या हाताने परिपूर्ण करण्याची. मुलांकडून किंवा नवऱ्याकडून मदत घेण्यात एकतर संकोच वाटतो किंवा वाटते की ते माझ्यासारखं करणार नाहीत. याचा परिणाम असा होतो की छोट्या छोट्या गोष्टींची जबाबदारीही आपण स्वतःवर घेतो. जसं कपडे घडी घालणं, टेबल लावणं, किराणा सामान व्यवस्थित लावणं किंवा कचरापेटी बाहेर ठेवणं. दिवसभर एकटा काम करत असल्यामुळे थकवा इतका वाढतो की संध्याकाळपर्यंत ऊर्जा शून्य होते. थोडं काम वाटून दिल्याने, मुलांना छोटे टास्क दिल्याने, नवऱ्याची 1-2 कामात मदत घेतल्याने कामाचा बोजा तर कमी होतोच, पण घरातल्या सगळ्या सदस्यांना जबाबदारीची जाणीवही होते. लक्षात ठेवा, घर एक टीम सारखं चालतो आणि टीम म्हणजे प्रत्येकाने आपली भूमिका निभावणं, फक्त एका सदस्याने नाही. प्रत्येक काम आता नाही नंतरच्या नादात पुढे ढकलणं. कपडे वाळत घालण्याचं काम असो, फ्रीज साफ करणं असो किंवा रात्री स्वयंपाकघर पूर्ण बंद करणं असो, ही सगळी कामं आपण अनेकदा विचार करून पुढे ढकलतो की आता थोडा आराम करते, नंतर बघेन. मग नंतर एकतर आपण ते काम विसरून जातो किंवा संध्याकाळपर्यंत थकवा इतका वाढतो की काही करायची इच्छाच होत नाही. जसं कपडे वॉशिंग मशीनमध्ये दिवसभर पडून राहिले तर त्यांच्यातून वास येऊ लागतो किंवा फ्रीज साफ करणं 2 दिवस टाळलं तर आत काही सामान खराब झालं. ही छोटी छोटी प्रलंबित कामं दिवसाच्या शेवटी एक मोठी लिस्ट बनतात आणि आपल्याला वाटतं की काम कधी संपतच नाही. त्यामुळे छोटी कामं लगेच संपवल्याने आपला तणाव कमी होतो आणि दिवसाच्या शेवटी हलकं फुलकं वाटतं. योग्य आहार न घेणं, तळलेलं, गोड, मसाल्यांनी भरलेलं जेवण खाणं आणि पाणी कमी पिणं. दिवसभर घरची कामं करत असताना आपण आपल्या खाण्याकडे लक्षच नाही देत. सकाळी घाईघाईत नाश्ता टाळला जातो किंवा फक्त 1 कप चहा आणि बिस्किट खाऊन काम सुरू करतो. मग जेव्हा भूक लागते तेव्हा आपण एकतर उरलेलं अन्न खातो किंवा तळलेले आणि जड पदार्थ बनवतो. समोसा, पकोडे, पुरी किंवा मसालेदार भाजी. सुरुवातीला तर वाटतं वाह मज्जा आली, पण थोड्या वेळाने पोटात जडपणा, झोप आणि आळस येऊ लागतो. पाणी पिणंही दिवसभर विसरून जातो. स्वयंपाकघरात काम करत आहोत, बाल्कनीमध्ये कपडे वाळत घालत आहोत, पण 2 ग्लास पाणी प्यायला आठवणच राहत नाही. याचा परिणाम दिवसाच्या शेवटी स्पष्टपणे जाणवतो. थकवा, चक्कर, डोकेदुखी आणि कधीकधी मूडही ऑफ होतो. घर चालवणं एका मॅरेथॉन सारखं आहे, स्प्रिंट नाही. जर तुम्ही तुमच्या शरीराला योग्य इंधन दिलं नाही तर दिवसाच्या अर्ध्या वेळेतच ऊर्जा संपून जाईल. त्यामुळे सकाळचा नाश्ता हेल्दी ठेवा, दुपारच्या जेवणात संतुलित आहार घ्या आणि दिवसभर पाण्याची बाटली जवळ ठेवून थोडं थोडं पाणी प्या. ही छोटीशी सवय तुमच्या कामाची गती आणि मूड दोन्ही सुधारेल. दिवसाचा अर्धा वेळ स्वतःसाठी जाऊ द्या. दिवसभराचं काम संपतच नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त स्वयंपाक, कपडे धुणे,
साफसफाई आणि सगळ्यांच्या गरजा पूर्ण करताना दिवसाचा अर्धा भाग कधी निघून जातो हे कळतच नाही. मुलांची शाळेची तयारी, नवऱ्याच्या ऑफिसचा लंच बॉक्स पॅकिंग करणं, घराची साफसफाई, बाजाराचं काम, हे सगळं करताना आपण एका क्षणासाठीही स्वतःसोबत बसू शकत नाही. ना बाल्कनीमध्ये बसून एक कप चहा शांतपणे पितो, ना आपल्या आवडीचं कोणतं छोटंसं काम करतो. मग संध्याकाळपर्यंत थकवा इतका वाढतो की मन चिडचिडं होतं आणि छोट्या छोट्या गोष्टींचा राग आपल्या माणसांवर निघतो. खरं तर हे आहे की आपण सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात स्वतःचा आनंद विसरून जातो. पण एक छोटासा ब्रेक घेणं, 10 मिनिटं स्वतःसाठी काढणं हे गरजेचं आहे, जेणेकरून आपण स्वतःसाठीही हसू शकू आणि आपल्या माणसांसाठीही पूर्ण मनाने राहू शकू. स्वतःसाठी कोणतीही दिनचर्या निश्चित न ठेवणं. जेव्हा तुमचा दिवस कोणत्याही निश्चित रुटीनवर चालत नाही, तेव्हा काम कधी सुरू करायचं, कधी संपवायचं, हे सगळं स्पष्ट नसतं. तुम्ही नाश्ता बनवतानाच विचार करत असता की दुपारच्या जेवणात काय बनवू, आणि दुपारचं जेवण बनवता बनवता आठवतं की कपडे अजून धुतलेच नाहीत. कधी भांडी लवकर होतात तर पुसणं उशिरा होतं, कधी कपडे सकाळी धुवायचे होते तर दुपारपर्यंत तसेच पडून राहतात. अशावेळी पूर्ण दिवस नियोजन आणि विचार करण्यात जातो, काम करण्यात नाही. एक साधं रुटीन बनवून घेतल्याने डोकं शांत राहतं आणि काम एका प्रवाहामध्ये होतं. जसं सकाळचा वेळ फक्त स्वयंपाकासाठी, दुपारच्या आधी साफसफाईसाठी आणि संध्याकाळचा वेळ स्वतःसाठी. रुटीन नसण्याचा अर्थ आहे दिवसभर छोटे छोटे टेन्शन घेणं आणि शेवटी वाटणं की पूर्ण दिवस कामच करत राहिलो पण काहीच पूर्ण नाही झालं. स्वयंपाकघरात वेळेचा अंदाज न घेणं. आपल्या गृहिणींच्या दिवसाचा सर्वात मोठा भाग स्वयंपाकघरातच जातो. कधी कधी होतं असं की एक साधं डाळभात किंवा पोळी भाजी बनवण्याचा प्लॅन असतो, पण किचनमध्ये शिरताच कळतं की भांडी अजूनही सिंकमध्येच पडलेली आहेत. भाजी कापायचा बोर्ड शोधावा लागतो आहे किंवा मसाले संपले तर आधी त्यांना दळून घ्यावं लागेल. ही छोटी छोटी गोष्टी आपलं 30 मिनिटाचं काम 2 तासात बदलून टाकतात आणि आपल्याला वाटत राहतं की असं साधं जेवण होतं, मग इतका वेळ का लागला. खरी गोष्ट ही आहे की जेव्हा स्वयंपाकघरात वेळेचा अंदाज नसतो तेव्हा काम हळू होतं. मध्येच आपण चहा बनवायला लागतो, फोन चेक करतो किंवा मुलाला काहीतरी द्यायला जातो आणि परत येईपर्यंत ते प्रवाह तुटलेला असतो. जर आपण स्वयंपाक करण्याआधी एक प्लॅन बनवला की या रेसिपीला किती वेळ लागेल, त्याची तयारी आधीच करणं, कोणतं काम आधी करायचं आणि कोणतं शेवटी, तर स्वयंपाकघरात अर्ध्या वेळेतच काम संपतं आणि उरलेला वेळ आपण स्वतःसाठी किंवा कुटुंबासोबत वापरू शकतो. चला, आता मी तुम्हाला असं एक साधं रुटीन देईन जे तुमच्या रोजच्या कामाला सोपं आणि व्यवस्थापनीय बनवेल. 1. रात्री नियोजन करा. पुढचा दिवस तोच असेल जो रात्री ठरवला जाईल. रात्री झोपण्यापूर्वी फक्त 10 मिनिटे बसा. तुमच्या घरगुती कामांची एक बसवली लिस्ट लिहा, जसं नाश्ता, झाडू पुसणं, भांडी, स्वयंपाक, कपडे, मुलांची कामं इत्यादी. जर काही अतिरिक्त काम असेल जसं लाईट बिल भरणं, शाळेत पीटीएम आहे, सामान मागवायचं आहे, तेही सोबत लिहा. जेवण नियोजन तयार करा. नाश्त्याला, दुपारी आणि रात्रीच्या जेवणात काय बनवायचं आहे, यामुळे सकाळी उठल्यावर तुमचा विचार स्पष्ट राहील, टेन्शन फ्री. 2. सकाळी लवकर उठा, पण सक्तीने नाही, तुमच्या सोयीनुसार. जर तुम्ही 7 वाजता उठता आणि वाटतं की दिवस लहान पडत आहे, तर फक्त 30 मिनिटं लवकर उठायला सुरुवात करा. यामुळे शरीरावर ताण न टाकता अतिरिक्त वेळ मिळेल. सकाळचा पहिला तास स्वतःला द्या. नाश्ता बनवण्याआधी एका कप चहासोबत 10 मिनिटं आपली प्लॅन केलेली लिस्ट बघा आणि शांतपणे सुरुवात करा. 3. सकाळची कामं लवकर आणि एका प्रवाहामध्ये संपवा, ताणू नका. सकाळची वेळ सर्वात प्रोडक्टिव्ह असते, त्यामुळे झाडू, पुसणं, भांडी, लॉन्ड्री सारखी कामं एकासोबत सलग करून टाका. मध्ये मोबाईल उचलू नका, कॉल टाळा. जितक्या लवकर तुम्ही संपवाल तितकं दिवसाभरात श्वास घेण्यासाठी वेळ मिळेल. 4. नाश्ता आणि दुपारचं जेवण स्मार्ट प्लॅनिंगने कमी वेळात तयार होईल. नाश्त्याला 30 गोष्ट बनवा जी 15 ते 20 मिनिटात बनू शकेल आणि मुलांनाही आवडेल. दुपारच्या जेवणाचं सामान नाश्त्यानंतरच तयार करून ठेवा. कापणं, फोडणी देणं, उकळणं इत्यादी. यामुळे नंतर वेळ वाचेल. 5. प्रत्येक कामाला एक टाइम ब्लॉक द्या. पूर्ण दिवसाला एक अस्पष्ट गोष्ट बनवू नका. जसं सकाळी 6 ते 8 वाजता घराची साफसफाई आणि नाश्ता, 9 ते 10 वाजता स्वयंपाक करणं, 1 ते 2 वाजता जेवण, मग थोडा आराम किंवा मोबाईल टाइम, 3 ते 5 वाजता मुलांची कामं, अभ्यास किंवा काही ऑनलाईन शिकणं, 6 ते 8 वाजता कुटुंबासोबत वेळ, डिनरची तयारी. प्रत्येक कामामध्ये 10 ते 15 मिनिटाचं ब्रीदिंग टाइमही द्या. 7. स्वतःसाठीही वेळ निश्चित करा. ही चैनीची नाही तर गरज आहे. दिवसातून फक्त 15 ते 20 मिनिटे एकटं बसा, पुस्तकासोबत किंवा शांतपणे. जर शक्य असेल तर 10 मिनिटे योगा किंवा वॉकसाठी बाहेर पडा. स्वतःला प्राधान्य देणं स्वार्थ नाही, ही हुशारी आहे. 8. साप्ताहिक नियोजनही गरजेचं आहे. रोज सगळं काही करू नका. प्रत्येक काम रोज करू नका. लॉन्ड्री एका दिवसा आड करा. मोठी साफसफाई आठवड्यातून एकदा ठेवा.
रविवारीला जेवण तयारी दिन बनवा. काही वस्तू कापून फ्रीजमध्ये ठेवा, काही मसाले भाजून ठेवा. कधी कधी सगळं काही प्लॅन प्रकारे होत नाही. स्वतःला अपराधी मानू नका. कधी कोणी पाहुणा आला, मूल आजारी पडलं किंवा फक्त मूड नसेल तर स्वतःला आराम द्या. रुटीन कठोर नाही तर लवचिक असायला हवं, तुमच्या सोयीनुसार. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की कामं तर सगळ्यांनाच करायचेत, पण जर तुम्ही त्यांना एका स्मार्ट रुटीन सोबत कराल तर तणाव कमी आणि समाधान जास्त मिळेल. तुमचा वेळ तुमच्या नियंत्रणात असेल, दिवसभर ताणलेला नसेल. तर चला, आजपासूनच एक साधी नोटबुक घेऊन आपला प्लॅन लिहायला सुरुवात करा आणि बघा तुमचा दिवस कसा बदलतो. तर मित्रांनो, या छोट्या छोट्या चुका कदाचित तुम्हाला सामान्य वाटत असतील, पण याच तुमच्या दिवसाचा प्रवाह बिघडवतात आणि तुमच्या ऊर्जेची पातळी खाली आणतात. जर आपण त्यांना थोडंसं नियंत्रित केलं, आपल्या रुटीनमध्ये छोटे छोटे बदल केले, तर दिवस किती सुरळीत, व्यवस्थित आणि शांत होऊ शकतो हे तुम्ही स्वतः अनुभवाल.